देव असतो का? असला तर तो दिसत का नाही? तो कुठे असतो, काय करतो? हे प्रश्न प्राचीन काळापासून पुन्हा पुन्हा विचारण्यात आले आहेत. सिंधूच्या काठावर राहणारे आर्य ज्यांनी वेदांची निर्मिती केली त्यांनाही या प्रश्नांची उत्तरे हवी होती. प्रगत विज्ञानही त्याचाच शोध घेत आहे. सर्वांचे समाधान करील असे उत्तर अजून तरी मिळालेले नाही. या विश्वाचा निर्माता कोण आहे याचे आकलन देवानाही होऊ शकणार नाही. ऋग्वेदातील नासदीय सूक्तामध्ये तशा आशयाची ऋचा आहे. देवाचा शोध घ्यावा असे मलाही प्रकर्षाने वाटत आले आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा माझा प्रयत्न सतत चालू असतो. मी लहान थोर साऱ्यांना देव या संकल्पनेविषयी प्रश्न विचारित असतो. त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न चालू असतो. येथे नोंदवीत असलेला प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेला आहे. संगमेश्वर जवळ असणाऱ्या कसबा या गावात 1400-1500 वर्षांपूर्वी कधीतरी प्रतिकाशी म्हणून शेकडो मंदिरांचा संकुल उभारण्यात आला होता. आयुष्यात एकदा तरी काशीला जावे फार पूर्वीपासून बऱ्याच हिंदूंना तसे वाटत आले आहे. त्या काळात काशीला जाणे सोपे नव्हते. काशीतील मंदिरांचे दर्शन येथे घेता यावे यासाठी काशी विश्वेश्वरात असणाऱ्या अनेक मंदिरांच्या छोट्या मोठ्या प्रतिकृती येथे बांधण्यात आल्या होत्या. आता हे सारे भग्न अवस्थेत आहे. येथील एका देवळात 9-10 वर्षाची भूमी जाधव नावाची मुलगी पूर्ण एकाग्रतेने देवाकडे पाहत काहीतरी प्रार्थना करीत होती. तिच्या चेहऱ्यावरून तसे जाणवत होते. कोणत्याही वयाच्या माणसाजवळ संवाद साधण्याचे तंत्र मला साधले आहे. मी तुला काही प्रश्न विचारू का असे मी तिला विचारले. संवादासाठी ती तयार झाली. देव असतो का माझा प्रश्न. होय ठाम शब्दात तिचे उत्तर. तो तुला कधी दिसला आहे का? होय तिची प्रतिक्रिया. तो तुम्हाला दाखवशील का? तुम्हाला तो पाहता येईल का? छोट्या मुलीच्या या उत्तराने मी थक्क झालो. देव पाहणे सोडा, त्याला शाब्दिक पातळीवर समजून घेण्याची कुवतही माझ्यात नाही. आपली क्षमता ही आपली आपण वाढवायची असते. बहुधा उत्क्रांतीचा प्रवास त्या दिशेनेच चालू आहे. देवाच्या अस्तित्वाविषयीचे अनेक प्रश्न मी सतत विचारित आलो आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विश्वाच्या विस्ताराविषयीच्या आपल्या कल्पना आता बदललेल्या आहेत. विश्व व्यापून दशांगुळे शिल्लक राहणाऱ्या देवतेला आता वेगळ्या नजरेतून समजून घ्यायला हवे. देव असतो का? लेह लडाख भेटीत हाच प्रश्न मी सायशाला विचारला. तिने ठामपणे हो असे उत्तर दिले. तो कुठे असतो, काय करतो असे प्रश्न मी तिला विचारले नाहीत. मूनलँड पॉइंटवर गेल्यानंतर देव म्हणजे काय हे तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केला. आजच्या तरुण पिढीतील बरीच मुले देवपूजा करीत नाहीत. देव ही संकल्पना त्यांना मान्य नाही. पण संकट ओढवले की न दिसणाऱ्या देवाकडे मात्र धाव घेतली जाते. देव ही संकल्पना विज्ञानाला पटेल अशा तर्कशुद्धपणे मांडता यायला हवी. बालवयातील मुलांपर्यंत ती प्रभावीपणे पोचवणे जमायला हवे. देव समजून घेण्यासाठी आपल्या आत दडलेल्या मनात डोकावणे जमायला हवे. त्यासाठी रोजचा सराव हवा. माझ्या सांगण्याचा आशय आयेशाच्या लक्षात आला असेल वा नसेलही. चाकोळी बाहेरच्या पण जीवनाशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांवर बिनभिंतीच्या शाळेत संवाद घडवून आणले जातात. सुखी होण्यासाठी माणसांनी काय करायला हवे याबाबतच्या तर्कशुद्ध कल्पना त्यांना सुचविल्या जातात. वेगाने बदलणाऱ्या काळाबरोबर पूजेच्या आराधनेच्या अभिनव कल्पना रूढ व्हायला हव्या आहेत. आपल्याला हे पटते का? यावर अधिक विचार करा व आपले प्रश्न, विचार, संकल्पना कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.